सांगतो म्हणून मी केलं होतं. नाही केलं शब्द भाग आता मी कोणाला केले पोते काय सांगत बसत नाही मी. पण नांदगावकरजी, जेव्हा म्हणजे घटनाक्रम असा होता की दादा भुसे राज ठाकरेंना भेटले, त्या भेटीनंतर त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की त्यांना काही मी सांगितलं ते पटलं नाही. त्यानंतर राज ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यावेळेला तुम्हीही तिथं होतात. त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं की आम्ही मोर्चा काढणार. त्यांनी त्यावेळेला 6 तारीख सांगितली होती. करेक्ट आहे. आता हे काढताना हे तुमच्याबरोबर येतील, बाकीचे पक्ष आपल्याबरोबर येतील, अशी कुठं तुमच्या मनामध्ये तो तसा विचार होता? नाही, तसा विचार नव्हता त्यावेळेला. परंतु विषय असा होता की हा मराठी भाषेचा विषय होता आणि त्याच्यामुळे बॅक ऑफ द माइंडला की हा जर आपण मोर्चा अनाउन्समेंट केली तर यावरती सगळ्यांनाच आपल्याला, कारण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठलाही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल, अशी ती टॅगलाईन त्यांनी केली. त्यामुळे त्या विषयाला सगळीच मराठी लोक येतील पक्षविरहित अशी भावना होती आणि त्या भावनेतून आम्ही ती केलं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळे आता सहभागी होत आहे. पण मग परबजी, तुम्ही या मोर्चामध्ये आपण जायचं हे कधी कसं ठरलं? नाही, आमच्या पक्षात देखील हा विचार चालू होता ना की मराठीचा मुद्दा आपल्याला उचलायला पाहिजे. आणि ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांनी ज्या वेळेला सांगितलं की बाबा एकाच विषयासाठी 2 मोर्चे नको, मग आम्ही पण सांगितलं बरोबर आहे, एका विषयासाठी 2 मोर्चे नको, एकत्र येऊ. आणि म्हणून मग सगळ्यांनी, आम्ही कोणी, त्यांनी देखील मान्य केलं, आम्ही देखील मान्य केलं आणि कॉमन तारीख सगळ्यांची ठरली 5 तारीख. परब साहेब, एक प्रश्न तुम्हाला आहे की सुरुवातीपासून जेव्हा हा पहिलीपासून हिंदीचा मुद्दा आला,